काय सांगाल आज चावलखेड्यामध्ये आपण विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं? हे चावलखेडाच नाही, आता आम्ही वराड असेल, लहान वराड असेल, चिंचपुरा असेल, चावलखेडा असेल, या ठिकाणी आम्ही जे जे कामं करतोय. आता हा रस्ता तुम्ही बघत असाल, हा शेतकऱ्यांचा रस्ता आहे. याला जवळपास 5 कोटी रुपये आपण दिलेले आहे. या ठिकाणी पष्टाने ते चावलखेडा हा रस्ता भविष्यात कधी होणार नाही, याला 5 कोटी दिले आहे. हा पूल आपण बघत असाल, हे डोळ्याच्या समोर आहे. पुलापासून तर हा डायरेक्ट जाणारा वाघळूदपर्यंत फाट्यापर्यंतचा रस्ता पण काम चालू केलं आहे. या भागामध्ये जे रस्त्यांचे जाळे आहे ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण पाहिलं असेल तर वाघळूदपासून सोनवतकडे जाणाऱ्या रस्त्याचंही काम माझ्या माहितीप्रमाणे सुरू आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी जी वाढवली पाहिजे. शेतकऱ्यांना ज्या शेताच्या रस्त्यांची गरज आहे, आता आणखी एक त्यांनी चावलखेड्याकडून जाणारा एक अनोरा रस्ता सांगितला, तो पण लवकरात लवकर मी मंजूर करेल. शेतकरी जिथं सांगेल ते रस्ते करायचे, जवळ गावं कशी जुळतील याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने आमची कामं सुरू आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे आहेत असताना पण दोघं बंधू एकत्र नव्हते, मात्र ते आहेत नसताना आता दोघं बंधू एकत्र आले. भविष्यामध्ये दोघं शिवसेना एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरेंसाठी श्रद्धांजली असेल का, काय वाटतं? हे बघा, आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे. कोणी कोणाबरोबर एकत्र, राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल. त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही. आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय. त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथी रहूंगा. शिवसेना होतील का हो एकत्र? मग हां, शिवसेना होऊन जातील एकत्र? अरे मी सांगितलं राजकारणात काही होते. बदलापूरमध्ये पुन्हा एक गंभीर घटना समोर आली का? बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर मुलांमध्ये अत्याचार झाले. नाही, पण अशांना ठेचला पाहिजे. अशांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून 1 महिन्याच्या आत त्यांना फाशी लावली पाहिजे. त्याच्याशिवाय गुन्हे थांबणार नाही. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतात, चौकात फाशी केली पाहिजे. यांना महिन्याभरात शिक्षा देऊन. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आयुष्यात कधीच लवचिक भूमिका घेतली नव्हती, मात्र मी जर लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल, असं राज ठाकरे म्हणतात. बघा, आता ज्याची त्याची भूमिका लवचिक आहे, टणक आहे, मनक आहे, मला काही माहीत नाही. भूमिका प्रत्येकाला वेगळी घेता येते. आता त्यांचा व्यक्तिगत तो प्रश्न आहे, त्यांनी कशी भूमिका घ्यावी आणि कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा होतो हा त्यांचा विषय आहे. महाडातला जर राडा प्रकार होता त्याच्यामध्ये भरत गोगावलेंचे मित्र होते, त्यांना कोर्टाने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. हे बघा, शरण आले आहेत. प्रत्येकाला एंट्री सेफ्टी बेल मागायचा अधिकार आहे. त्यांनी तो मागितला आहे, दिला तर ठीक, नाही तर ते कोर्टाचा अपमान करणार नाही. आणि कोर्टाचा कुणी अपमान करण्याची मानसिकता नसतेच. आपण कोर्टाला न्याय देवता मानणारे लोक आहोत. देवता हा त्यांना आपण मान दिलेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की असं काही चुकीचं होईल. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. आता काय मी तुम्हाला बोललो ना पहिले, काही होतंय ना. आता अंबरनाथचे 11 नगरसेवक आज आले, हळद पिटली नाही तोपर्यंत दुसरा नवरदेव पकडला. अशी परिस्थिती आहे. चला.